मुंबईतील कांदिवलीत होणाऱ्या छठ पूजेला महानगरपालिकेनं परवानगी नाकारली आहे। ही परवानगी आमदार अतुल भातखळकर यांच्यामुळे नाकारण्यात आली, असा थेट आरोप वर्षा गायकवाड यांनी केलेला। आपल्यासोबत वर्षाताई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, तुमचे जे आरोप आहेत त्यामध्ये किती गांभीर्याने हे आरोप घ्यायला हवे, कारण ज्या पद्धतीनं काँग्रेस दरवर्षी छठ पूजा करते, यावर्षी करण्याचा मानस होता पण ते होऊ शकलं नाही। नाही, तुम्ही जर बघाल तर आज जवळपास 12 वर्ष जे आहे ते सलग काँग्रेसच्या माध्यमातून आमच्या माजी नगरसेविका अजंठा यादवजी आणि त्यांचे पती राजपत यादवजी हा कार्यक्रम करतात। खरं तर पूर्वी महिलांना त्या ठिकाणी जुहू चौपाटीला जायला लागायचं आणि महिलांसाठी गोरेसव व्हायची, लांब जावं लागत होतं त्यांना। त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनी या ठिकाणी महाराणा प्रताप उद्यानामध्ये 7 कुंड निर्माण केले। मागच्या वर्षी स्वतः त्या कार्यक्रमात मी जाऊन आले आणि परवानगी रीतसर मागितल्यानंतर परवानगीसुद्धा दिली। आणि मग अचानक असं काय झालं की वॉर्ड ऑफिसरांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की बाबा आज आम्ही तुमची परवानगी नाकारण्याचं काम करत आहोत। मग त्यांनी जाऊन प्रश्न विचारला की तुम्हीच आम्हाला परवानगी दिलेली आहे। हे बघा, हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की भाजपा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील, हे धर्माचा वापर हा फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करतात। त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या महत्त्वाकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी करतात। परंतु ज्या ठिकाणी लोकांच्या आस्था असतात किंवा लोकांच्या भावना असतात त्या ठिकाणी त्यांनी सातत्याने ते भावना दुरावण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापूर्वीसुद्धा मी आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानच्या संदर्भामध्ये आवाज उठवला होता, ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पार्टीच्या दसरा मेळाव्यासाठी रामलीलाला जे आहे ते स्थलांतरित करा असं सांगितलं किंवा 1 दिवस आधी रावणाचं दहन करा असं सांगलं, जेव्हा की त्यांची रीतसर परवानगी होती त्यावेळेला 10 दिवसासाठी। म्हणजे जर समजा असं जर भाजपा सातत्याने करत असेल तर हा कुठे ना कुठे त्यांच्या जे आहे त्यांचा जो नेहमी सांगतात ते की नाही, आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आल्यापासून आम्ही ह्या सणांना सुरुवात केलेली आहे, त्या सणांना सुरुवात केलेली आहे। अहो तुम्ही, म्हणजे मला कळत नाही इथं छठ पूजेमध्ये, मला कळत नाही की ते पक्षी राजकारणाचा काय संबंध आहे। छठ पूजा ही महिलांसाठी त्या ठिकाणी असे छठी माईचे जाऊन लोक दर्शन घेतात, त्यांचा आशीर्वाद घेतात। अशा वेळेला त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम करणं, राजकीय त्याला म्हणजे बंदी करणं हे खूप चुकी आहे। आणि जी मला माहिती मिळाली त्या माहितीनुसार तिथले स्थानिक आमदारांनी, अतुल भातखळकरांनीच त्या ठिकाणी त्यांना विरोध करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जनता सांगेल। म्हणजे आज मला त्या अजंठा यादव सांगत होत्या की त्यांनी वॉर्ड ऑफिसरांना सांगितलं की कमीत कमी आमचा बाहेर स्टेज लागत होता, तो स्टेज तरी द्या। तर त्यांना सांगण्यात आलं की नाही, तुम्हाला देण्यात येणार नाही। आणि आतापर्यंत कधीच भाजपने तिथे स्टेज लावला नव्हता, तिथे भाजपचा स्टेज लागतोय। मग कोणाच्या सांगण्यावर हे सगळं होतंय? हा कुठे ना कुठे संविधानाचा आणि त्या ठिकाणी असलेला आस्थेचा, भावनेचा अनादर नाही आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी सर्वांना समजून घ्यायला पाहिजे, फक्त स्वार्थासाठी धर्माचा वापर करणं, राजकीय मतासाठी वापर करणं आणि स्वतःला त्या ठिकाणी धार्मिक दाखवून लोकांच्या आस्थेशी आणि लोकांच्या मूल्याशी त्या ठिकाणी अवहेलना करणं ही भाजपाची आणि शिंदे गटाची वृत्ती आहे। नक्कीच, पण याचा विरोध तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात? पुढे भविष्यामध्ये या विरोधात तुम्ही काही पावलं उचलणार आहात? नक्कीच याचा आम्ही विरोध करणार आहोत, कारण आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की छठ पूजा आम्हाला करायची आहे आणि आमची 12 वर्षापासून आहे। आम्ही त्यांना आज सुद्धा मी वॉर्ड ऑफिसरांना फोन केला की तुम्ही बाहेरचं स्टेजचं अलाउड कसं केलं? अजून त्यांनी फोनच घेतला नाही। मला मेसेज टाकला, मॅडम तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो म्हणून। मी त्यांना यासाठी मेसेज टाकला की तुम्ही कमीत कमी 12 वर्षाचा सलग कार्यक्रम चाललेला आहे, तुम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही ती परवानगी नाकारलात, मग तुम्ही दुसऱ्याला परवानगी कशी देऊ शकता? जेव्हा तुम्ही सांगितलं परवानगी नाकारताना की महानगरपालिका हा कार्यक्रम करणार आहे, मग बाहेर कसं तुम्ही बीजेपीचा स्टेज लावू शकता? महानगरपालिकेचे अधिकारी दबावात आहेत सरकारच्या? अहो ते तर आम्ही आता खूप वर्षापासून जवळपास सांगतोय, 1 वर्षापासून सांगतोय की तुम्ही ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये असता, आता मी स्वतः निवडून आलेले आमदार आहे, काही आमदारांना 30-30 कोटीचे निधी मिळाले मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून। माझा अर्ज तुम्हाला माहिती आहे 10-12 महिन्यापूर्वी गेलेला आहे। परंतु मला त्या ठिकाणी मी जेव्हा कमिशनरांना भेटले, त्यांनी मला सांगितलं की पालकमंत्री महोदय याचे निर्णय घेतात आणि पालकमंत्री महोदय आमच्या पक्षातून त्यांच्या पक्षात गेलेल्या नगरसेवकांना किंवा राष्ट्रवादीतून गेलेला किंवा उद्धव ठाकरे शिवसेना गटातून गेलेला माजी नगरसेवकांना ज्यांचा हक्क नाही आहे, त्यांच्या कोणाच्या तरी घरच्या नातेवाईकांच्या नावावरती निधी देतात 5-5 कोटीचा। हा कुठला झाला? म्हणजे तुम्ही लोकशाहीची, लोकप्रतिनिधींची किती अवहेलना करणार? ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, आमच्या लोकांनी आम्हाला मतदान केलंय, तुम्ही आमचा अनादर करता। आमचा अनादर करता म्हणजे जनमानसांचा अनादर करताय। हा पैसा जो आहे हा तुमचा नाही आहे, हा मुंबईकरांच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे। पण दुर्दैवाने हा पैसा पूर्णपणे जो आहे तो स्वतःची मालकी हक्क समजून वापरणं। त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना की महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाऊन कधी विचारा प्रश्न, त्यांना म्हटलं बाबा तुम्हाला पालकमंत्र्याचं कसं मिळालं? माझ्या हातात काहीच नाही मॅडम, सगळं जे सरकार सांगतं, मी ॲडमिनिस्ट्रेटर आहे, त्यांच्या सांगणं मला करावं लागतं। ज्या वेळेला असं महानगरपालिकेचा आयुक्त जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो असं वाक्य म्हणत असेल, त्यावेळेला आता मी काय बोलू शकते? त्यामुळे सरकारला जो उन्माद आलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही विरोधी पक्षाचा आवाज दाबू,
विरोधी पक्षाला कुठले कार्यक्रम करू देणार नाही, कुठला निधी मिळू देणार नाही. तर ही परंपरा महाराष्ट्राला कधीच नव्हती. कारण मी सुद्धा चौथ्यांदा आमदार आहे. मला काही गोष्टी बोलावं लागतील की राजकीय परंपरा कधीच अशी महाराष्ट्राला नव्हती. म्हणजे विरोधकाला विरोध करणं आणि ते पण वैयक्तिक जाऊन विरोध करणं ही कधीच महाराष्ट्राची संस्कृती राहिली नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही खूप मोठी आहे. म्हणजे आम्ही आमच्यासमोर विरोधक कोणी आले, त्यांच्यामधले काही आजही काही मंत्री आहेत, काही आमदार आहेत, त्यांनी सांगा वर्षा गायकवाडने कधी असं वागलं का त्यांच्याशी, किंवा काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने असं कधी वागणूक दिली आहे का? पण ताई, ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांची कार्यालय महानगरपालिकेमध्ये स्थापन झालेली आहे, त्या ठिकाणाहून कारभार पाहिला जातोय, त्याचा थेट फटका विरोधकांना बसतोय. नाही, असं आहे की फटका कसला बसणार? त्यांनी घेतलेल्या त्या ठिकाणी ऑफिस आणि ते त्या ठिकाणी पक्षीय कार्यालय चालू करतात. मला प्रश्न महत्त्वाचा हा आहे की हा तुमच्या स्वायत्तेमध्ये आणि जे देशामधलं संविधान याच्यावरती हल्ला नाही का? याचं कारण मी तुम्हाला सांगते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी 2 पक्षाची जी आहे ती ऑफिसं खुली केली. BJPच्या माध्यमातून त्यांची माजी नगरसेवकांसाठी त्यांनी ऑफिस खुलं केलं, ज्यांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आहेत. त्यांना तर कब्जा करायची सवयच आहे. मुंबईभरामध्ये बघाल तुम्हाला लोढांच्या किती बिल्डिंग मिळतील, किती जागा घेतल्यात, त्यांना सांगायची मी गरज नाही आहे. दुसरे दीपक केसरकरांनी आता नवीन घेतलं, त्यांनी एका दिवसात आम्ही येणार म्हणून जनसंपर्क कार्यालय घेतलं. त्याच्या माध्यमातून तुम्ही शिंदे गटांना केलं. पण बाकीचे माजी नगरसेवक आहेत, त्यांना सुद्धा लोकांनी निवडून दिलं होतं ना. आता निवडणुका घ्या मग लोक दाखवतील तुम्हाला काय. पण त्यांना सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं असलं, तुम्ही त्यांच्यासाठी बंद करून टाकले तर म्हणजे असं चालतं का? या देशाच्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की त्या ठिकाणी त्याचं ऑफिस. कारण काय सांगितली की बाबा 2 गटामध्ये भांडणं झाली म्हणून आम्ही बंद केली, आणि सगळ्या जितके पण नगरपालिका त्यांचे त्या ठिकाणी बंद करण्याचं काम केलं. म्हणजे या तऱ्हेने दबाव यंत्र करणं. आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघाल, जर विरोधकांचा आवाज आणि मुस्कटदाबी होत असेल तर ही मला एका तऱ्हेने सांगायला लागेल इमर्जन्सी नाही का? ही एका ठिकाणी तुम्ही जर बघाल तर मीडियाचा आवाज बंद करायचा, लोकप्रतिनिधींचे आवाज बंद करायचे, त्या ठिकाणी असलेल्या सरकारी यंत्रणांचे आवाज बंद करायचे. आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानतो, आम्ही लोकशाही मानतो, आम्ही संविधानिक मूल्यांचा आदर करतो. तुम्ही आम्हाला किती दाबण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही आमची लढाई लढत राहणार आणि संविधानिक मार्गाने आम्ही त्या ठिकाणी लढत राहणार. म्हणून आम्ही केससुद्धा केलेली आहे फंडाच्या संदर्भामध्ये. म्हणजे आता आम्ही संविधानाचा मार्ग, न्यायिक प्रक्रियेवरती विश्वास ठेवून या ठिकाणी काम करणार आहोत. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे मराठा आरक्षण संदर्भातला. जरांगे पाटील आक्रमक झालेत, ते म्हणतात की आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत येणार. असं आहे की जरांगे पाटील जी सातत्याने सांगतायत, सरकार त्यांना आश्वासन देते आणि त्यामुळे सरकारने आपल्या शब्दाला, म्हणजे मी सांगितलं पहिल्यांदा मी सरकार बघते की एक शब्द. खरं तर आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पहिलं वाक्य आठवतं की मी जेव्हा मुख्यमंत्री होईन त्या दिवशी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देईन. मला माहीत नाही आता त्यांच्या किती कॅबिनेट झाल्यात. आता सेम तसंच चाललेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्ही ह्या तारखेला करू, आम्ही तुम्हाला हे करू ते करू. असं आहे की तुम्ही लोकांना प्रॉमिस करता, काही वादे करता. तुम्ही जरांगे पाटलांना भेटून काही सांगितलं, ज्यावेळी तुमची जी चर्चा झाली असेल त्याप्रमाणे ते पूर्ण केले पाहिजेत. पण शब्दावर टिकतील असे ते काही संभावना कुठे दिसत नाही. कारण आम्ही बघतोय त्यांच्या पक्षामध्ये आता सध्या खूप मोठं वादंग चालू आहे, त्या तिघांमध्येच वादंग चालू आहे. म्हणजे आज लोकच प्रश्न त्यांच्याच स्थानिक आमदार किंवा त्यांचेच स्थानिक लोकप्रतिनिधी आता विचारायला लागलेत की डेंग्यू कसा काय झाला दादांना मराठा आरक्षणाची वेळ आली त्यावेळेला. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या आपसापसामध्ये एवढी भांडणं आहेत. पण आम्ही एवढ्या ठिकाणी सांगू इच्छिते की जरांगे पाटलांचा जो लढा आहे हा सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी चालवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांची आहे. दादा सरकारमधून बाहेर पडतील अशी काही चिन्ह दिसत आहेत तुम्हाला? असं आहे की मला आज रामदास कदम साहेबांचं मी वाक्य ऐकत होते की ज्यावेळी मराठ्यांच्या गोष्टी आली तेव्हा दादांना डेंग्यू कसा झाला आणि एकटे मुख्यमंत्री त्या ठिकाणी लढतात, आणि त्याचं उत्तर तटकरेंनी पण दिलं आणि इतर पक्षाच्या लोकांनी दिलेलं आहे. मधल्या काळामध्ये त्यांनी गजानन कीर्तीकर साहेबांच्या वैयक्तिक लाईफ म्हणजे आयुष्याबद्दल त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं. त्यामुळे आम्ही राजकीय फटाके तर ह्या पूर्ण दिवाळीमध्ये बघितले, यांच्यामध्ये एकोबा कुठे आहे? खरं तर आम्ही सातत्याने भूमिका मांडत होतो की जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्याचबरोबर सगळ्यांचं आरक्षण वेगळं वेगळं कसं राहील आणि सगळ्यांना न्याय कसा देता येईल यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जे आहे ते विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे. मधल्या काळामध्ये तुम्ही अधिवेशन बोलवलं ज्याच्यामध्ये तुम्ही चंद्रयानाचं स्वतःचंच कौतुक करून घेतलं, त्या सायंटिस्ट लोकांबद्दल बोलले सुद्धा नाही देशाचे पंतप्रधान. आणि दुसरं विधेयक जे महिलांचं आणलं ते सुद्धा आता लागू होणार नाही आहे, ते 2029 नंतर लागू होणार आहे. अशा वेळेला आमची मागणी आहे की केंद्र सरकारने अधिवेशन बोलवावं आणि मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय घ्यावा आणि मराठा आणि ओबीसी मधला जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करावा की सेपरेट आरक्षण दोघांना कसं देता येईल. आणि ही भूमिका फक्त कोण घेऊ शकतं तर ते केंद्र शासन घेऊ शकतं, आणि त्यासाठी नरेंद्र मोदींना जाऊन भेटले पण होते सगळेजण. मग काय झालं, देशाच्या पंतप्रधानांनी काय केलं, देशाच्या गृहमंत्र्यांनी काय केलं? त्यामुळे त्यांनी पहिलं अधिवेशन बोलवावं आणि जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करावी आणि त्या ठिकाणी ओबीसीला पण न्याय द्यावा.
तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर अतिशय मोठं विधान या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे. आरक्षण जर द्यायचं असेल तर केंद्रानं विशेष अधिवेशन बोलवायची गरज आहे आणि त्यातूनच मराठ्यांनाही न्याय द्यावा, त्यासोबत ओबीसींनाही न्याय द्यावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.